तुम्ही अभिनय करताय त्याला आता 60 वर्ष होऊन गेली, 60 पेक्षा जास्त. हा 50 पेक्षा जास्त झाली. नाही 60 असतील ना आता. तुम्ही 80 तर 20व्या वर्षी नाही केलं, जरा उशिराच म्हणजे असं. पण म्हणजे सचिनला तुम्ही सिनियर आहात. सचिन पिळगावकर. मला वाटतं सचिन तेंडुलकरला म्हटलं आहे. लगेच हो सांगणार होतो की सचिन पिळगावकरला तुम्ही सिनियर आहात म्हणजे. नाही, त्यांनी ते हा माझा मार्ग एकाला केला तेव्हा मी नव्हतो करत काम. अच्छा, ते तुम्हाला सिनियर आहेत म्हणजे. हो, म्हणजे अभिनयाच्या बाबतीत असणार ना. हा माझा मार्ग एकाला मग त्यांचं काय 4-5 वर्षाचं असं त्यांनी केलं. त्यावेळेला नव्हतं, मला नाही आवडत मी काम. नाही, तुम्ही म्हटलं की तुम्ही सचिनला सिनियर, सचिन अमिताभला सिनियर, त्यामुळे तुम्ही अमिताभला सुपर सिनियर. माझा प्रश्न सुबोध सर आणि गुरु सर दोघांना पण आहे. एक पटकथा लेखक, संवाद लेखक म्हणून दिलीप सरांसारखे दिग्गज अभिनेते जेव्हा तुमच्या समोर असतात, मुख्य भूमिकेत ते असतात, तर हे कथानक उभं करणं, संवाद लिहिणं हे तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असतं तुमच्यासारख्या लेखकांसाठी? माझं खरं तर त्यांच्याशी ट्युनिंग टिपरेपासून असल्यामुळे एक माहीत होतं. आणि आम्हाला सुबोधही सांगेल की एक खूप चिकित्सक नट असतो ना, त्याला असंख्य प्रश्न पडत असतात. हे दिलीप काकांच्या बाबतीत खूप गमतीशीर आहे, कारण टिपरेलाही स्क्रिप्ट गेल्यावर किंवा नारबाच्या वाडीच्या वेळी ते बारकाव्याने विचार. अनेकदा तुम्हाला संवाद लेखक म्हणून त्यांचा प्रश्न आल्यावर पण लक्षात येतं की अरे हो, ही गोष्ट असेल तर आणखीन गंमत होईल. नारबाच्या वाडीच्या वेळी कॅरेक्टर आणि यावेळेसही. आणि त्यांचं समाधान होतच नाही, तर नटाचं समाधान होणं असं, आणि ते नाही होत ती सगळ्यात चांगली गोष्ट असते की आपल्या हातून सुटून गेल्या अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नातून पण कळतात की अरे हा विचार केला पाहिजे. गुरुदादा म्हणाल तसंच आहे की पूर्ण कथेच्या प्रोसेसमध्ये, पटकथेच्या प्रोसेसमध्ये दिलीप काकांचे कॉन्स्टंट प्रश्न असायचे की हे असं नक्की करू शकेल का, हे झालं तर हे बरोबर असेल का. आणि हे अगदी शूटिंगच्या दिवसापर्यंत चालू होतं, ज्याचा खूप फायदा होतो. आणि फर्स्ट टाइम डिरेक्टर म्हणून माझ्यावर जबाबदारी ती जास्त असते की एवढ्या सिनियर ॲक्टरला घेऊन काम करत असताना, आणि सगळेच ग्रेट ॲक्टर्स आहेत. महेश मांजरेकर सर आहेत, भरत जाधव सर आहेत, सुनील तावडे आहेत, रवी काळे आहेत, विजय केंकरे आहेत. आपल्याकडनं एकही चूक झाली तर एवढ्या सगळ्यांच्या समोर ती होणं म्हणजे टाळण्यासाठी खूप अलर्ट असावं लागतं. पण त्याची दुसरी बाजूही आहे, ज्या क्षणी ते सेटवर येतात ना त्यावेळेला मग ते पूर्ण तुम्हाला सरेंडर करतात, आणि मग त्यावेळेला दिग्दर्शक सांगेल तसा नट म्हणून ते काम करतात. त्यामुळे एका बाजूला ते स्ट्रेसफुलही आहे आणि एका बाजूला ते खूप आश्वासकही आहे माझ्यासाठी. पण जसं म्हणजे गुरुला कोणत्या तरी